हॅलो सर्वांना नमस्कार. आजची रेसिपी आहे, तुम्ही पूर्ण डिटेल्समध्ये बघा. झटपट आणि चटपट करणार आहोत. श्री साळुंके चॅनलमध्ये लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. आजची रेसिपी आहे आपली हलवा फ्राय. त्यासाठी लागणारं साहित्य मी आधीच इन्ग्रेडियंट्स अर्धा तास झालेला आहे, मी ठेवलेला आहे. तर चला तर आपण पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे रेसिपी, झटपट आणि पटपट. अशाच प्रकारे नवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू व्हेरी मच. चला तर मग आपण फुल व्हिडिओ वॉच करूया आणि मध्ये स्किप प्लीज करू नका, पूर्ण वॉच करा, नंतरच रेसिपी समजणार आहे. थँक्यू एव्हरीवन. कढी लीफ घेतलेले आहे, बघू शकताय. लसूण, अद्रक, हळद, मिरची पेस्ट मी आधीच अर्धा तास झालेला आहे ह्याला मॅगिनेशन करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी घरचा लाल तिखट, थोडीशी घरचा मसाला, कांदा, लसूण आणि रवा हे असंच मी घेतलेलं आहे. हळद, मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडंसं गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ तुम्ही ॲड करू शकताय किंवा अरारो पावडर, कोणतंही एक पावडर तुम्ही पीठ ॲड करायचं आहे. आता मी इथं पॅन गरम झालेला आहे, ऑइल ॲड करणार आहे. बघू शकता अशा प्रकारे मी बनवलेलं आहे. त्याचबरोबर मी सुरमई पूर्ण बघू शकताय कशी भिजत घातलेली होती, मॅग्नेशन करून झालेले आहे. कढी लीफ आणि लसूणाचा आपण तडका देणार आहे आणि नंतर आपण फ्राय करायला घेणार आहे सुरमई. अशा प्रकारे बघू शकताय अशी मी फ्राय करणार आहे. अर्धच अशी वाटी आहे मी अरारो पावडर मिक्स करत आहे. तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकताय. बघू शकताय अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड. आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. पुढे बघा, पूर्ण मिक्स करायचं आहे हे मिश्रण. हळद, मीठ, घरचा मसाला आणि मिरची पावडर, त्या किंवा तुम्ही चिकन पावडर पण यूज करू शकता. मी आता ऑइल ॲड करणार, आपल्या आवडीनुसार ॲड करा किंवा तुम्ही फ्राय हवं तसं तुम्ही ॲड करा. ऑइल मी जास्तच ॲड करणार आहे. असं सर्वीकडे आपण पसरून घ्यायचं आहे, व्यवस्थित होऊन जाईल. आता कढी लीफ मी ॲड केलेले आहे, थोडेसे लसूण आणि टेस्ट ही चांगली येते, उघरट असा वास येत नाही. त्याच्यामध्ये मी कोकमही ॲड केलेलं आहे भिजू घालण्यासाठी. असा तर बघा तुम्ही आवाज येत असेल प्लीज. आणि आता आपण एक एक घेऊ सुरमई आणि अशी हलवा घेतलेला आहे सॉरी. आणि मी असं करून पुन्हा प्रेस करायचं आहे चांगल्या प्रकारे थोडंसं, तोपर्यंत बॉईल होत आहे. गॅसचा फ्लेम हा फास्ट केलेला आहे, बघू शकताय. तर एक एक करून आपण साईडने आधी टाकायचं आहे याला. अशा प्रकारे प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. श्री साळुंके चॅनलला लाईक, फॉलो करा. असं प्रेस करायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं फ्राय होऊन जाईल. बघू शकताय गॅसचा फ्लेम हा फास्ट आहे आणि आपण एक एक करून असं सुरमई एका वेळेसच ॲड करूया. आधीच मी हळद, लसूण, मीठ वगैरे ॲड केलेलं आहे. फटाफट आपण एकसाथ ह्याला असं पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे मॅगिनेशन. आणि टिप्स आहेत, हे कोरडं का मी यूज करत आहे कारण की हे फटाफट लागतं, त्याच्यामुळे हे कोरडं आणि सुक्कं मी यूज करत आहे. असं एक एक आपण फ्राय करायला ठेवायचं आहे. आणि हे ओलं का आहे, त्याचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे हे ओलं आहे. त्याच्यामध्ये आपण असं डीप करायचं आहे आणि नंतर ह्याच्यावरती असं डीप करायचं आहे. चला तर पूर्ण रेसिपी आपण बघितलेली आहे. जर डिटेल्समध्ये हवे असेल तर प्लीज मला कमेंट्स करून विचारू शकता, तर मी त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक आणि फॉलो करा. हे जी बाजू असते त्याची डीप करायची आहे आणि हळूवार आपण त्यावरती टाकायचं आहे. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बघू शकताय आता आपण थोडं भाजू द्यायचं आहे आणि नंतर पलटी करणार आहोत. बघू शकताय बघू शकताय. दुसरीकडे आपण थोडं साह्याने चारी बाजूने आता ह्या साईडला आलेलं आहे ऑइल. त्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत ते तुम्ही फॉलो करा. बघू शकताय. आता आपण हे परत डीप करूया
आणि ह्या साईडला जे ऑइल आलेलं आहे ते आपण ॲड करायचं आहे. एकदम सोपं आणि कशी रेसिपी आहे ती मला कमेंट्स करून सांगा तुम्ही. हे मुलकं आहे त्याच्यामध्ये आपण चांगली भरायची आहे, स्टफिंग करायची आहे आणि अशी सोडायची हळूवार. बघू शकताय त्याचे जे कल्ले वगैरे असतात आणि असे जे असतात ते काढायचे. त्याचे डोळे वगैरे पण ठेवायचे नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाही ठेवलं तरी चालेल. हे अशा मांसाळ भागाला बघू शकताय कसा तुम्हाला आवाज येत असेल. मी पूर्ण एकदमच ॲड करणार आहे. हवं तर आपण थोडं थोडंही ॲड केलं तरी चालेल. गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे. आता लो करून मी पलटून घेणार आहे. आधीची ही बाजू झालेली आहे, ही बाजू बाकी आहे. बघू शकताय तुम्हाला आवाज येत असेल तर आपण पलटी करायला घेऊ. व्यवस्थित पलटलं जातं म्हणून त्या टिप्स आहेत ते तुम्ही फॉलो करा. चाकूचा यूज करा किंवा तुमच्याकडे हवं तसं चमचा असेल त्याचा यूज करा, म्हणजे फाटणार नाही, तुटणार नाही. आधी पहिली बाजू भाजून घ्यायची आहे, नंतर दुसरी बाजू. असा फ्लेमने लो केलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे खरपूस भाजत आहे. ठसका हा उठणार, केअरफुली करा, भाजणार नाही याची काळजी घ्या. बघू शकता एक साईड माझी झालेली आहे तर दुसरी साईड आपण करायला घेत आहोत. पॅनवरती सारखं आपण टर्न घेऊया म्हणजे व्यवस्थित होईल. चला 3 साईडच्या चॅनलला लाईक आणि फॉलो करा. आपली सुरमई फ्राय झालेली आहे. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. प्लीज आमच्या चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. बघू शकता झालेली आहे आपली रेसिपी. तव्यावरतीच ठेवायचं आहे म्हणजे नरम पडणार नाही आणि ऑइल आपण किंवा ह्याच्या साह्याने आपण म्हणजे इझिली पलटता येतं. चला तर पूर्ण रेसिपी आपण पाहिलेली आहे. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. बघू शकता वाव, ब्युटिफुल, खमंग असा सुगंधित असा सुवास येत आहे. त्याच्यावरती आपण गार्लिक टाकल्याने आणखीनच टेस्टी होत आहे. वाव, ब्युटिफुल. आणि एक साईडला आपण करूया म्हणजे ती बाजू फ्राय झाली पाहिजे.